नमस्कार मंडळी, आज आपण बेसनाचे थालीपीठ बनवत आहोत एकदम सोपी पद्धत वापरून। सर्वात प्रथम कांदा चिरून घेऊ। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन। कांदा असा बारीक चिरून घ्यायचा, त्याच्यासोबत कोथिंबीर बी चिरून घ्यायची। खायला खूप छान लागतात हे थालीपीठ, एकदम झटपट 5 मिनिटात बनतात। बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची, त्याच्यासोबत तुम्ही पालक पण टाकू शकता। आलं, लसूण, हिरव्या मिरच्या अशा अबडधोबड ठेचा करून घ्यायचा। एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ, आबडधोबड केलेला आपण ठेचा टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, हळद, जिरे, ओवा, याच्यात तुम्ही पांढरे तीळ टाकले तरी होऊ शकतं। कांदा, कोथिंबीर हे दोन्ही टाकून घेऊ। 2 चमचे तेल टाकून घेऊ आणि चांगल्या हाताने एक जीव मळून घ्यायचं। ते खूप छान लागतात खायला, तुम्ही एकदा करून बघा। चांगलं मळून घ्यायचं हाताने। पाण्याचा शिपका घेऊन असं चांगला गोळा बनवायचा। चांगला तो मळून 5 मिनिटं बाजूला ठेवायचा। चांगला गोळा बनवायचा। याच्यात तुम्ही दुसरे बी पीठ टाकू शकतात, पण हे बेसनाचे बनवते मी, त्याच्यामुळे बेसनाचा जास्त वापर केलेला आहे मी। 5 मिनिटं आपण बाजूला ठेवला। आता तवा गरम करायला ठेवू। पोळपाटावरती एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा। आपल्या चपातीच्या मापाचा एक गोळा घ्यायचा, थापून घ्यायचा चांगला गोल आकारात। त्याला अशी गोल छिद्र पाडायचे, म्हणजे आपल्याला तेल टाकता येईल त्याच्यामध्ये। छान असं पातळ थापून घ्यायचं। तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ। इथं तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। अलगद असं टाकायचं थालीपीठ आणि अलगद कपड्यावर उचलून घ्यायचं।